ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंतांचं दर्शन झालं. त्या दर्शनामुळं ब्रह्मदेव अत्यंत प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेव आता सृष्टी रचनेसाठी आवश्यक असणारं ज्ञान द्यायला अनुकूल आहेत, योग्य आहेत, पात्र आहेत असा विचार करून भगवंत ब्रह्मदेवांशी बोलतायत. ते म्हणाले, अनेकदा असं होतं, माणसाला आपल्याजवळ काय आहे ह्याचाच पत्ता नसतो. भगवंत ब्रह्मदेवांना म्हणाले की तुम्ही वेदगर्भ आहात. संपूर्ण वेद तुमच्यामध्येच विराजमान आहेत. वेदाः गर्भे सन्ति यस्य सहा वेदगर्भा, की सगळे वेद तुमच्याकडेच आहेत, पण तुम्हाला पत्ता लागत नाहीये, तुम्हाला कळत नाही की आपल्याकडे वेद आहेत. आणि म्हणून तुम्ही या सृष्टी रचनेच्या बाबतीत किंकर्तव्य मूढ झालात. सृष्टी कशी रचावी, कधी रचावी, कोणत्या प्रकारे रचावी, आणि हा उलगडा न झाल्यामुळं तुम्ही अत्यंत दीर्घकाळाचं तप केलं आणि त्या तपामुळं मला योग्य प्रकारे संतुष्ट करून घेतलं. जर मनात कपट असतं तर मी प्रसन्न झालो नसतो. ज्या कोणाच्या मनामध्ये कपट असतं त्यानं कितीही योग साधन जरी केलं तरी तो मला कुठल्याही प्रकारे प्रसन्न करून घेऊ शकत नाही. पण आपण निष्कपट वृत्तीनं ते तप केलं, दीर्घकाळ केलं, कठोर तप केलं, आणि म्हणून मी तुमच्यावर प्रसन्न झालो. तुमचं कल्याण होवं. आणि आता तुमच्या मनात जी काही इच्छा आहे, जी अभिलाषा आहे, ती तुम्ही मला सांगा. माझ्याकडनं हवा तो वर मागा. तोंडाला येईल ते मागितलं तरी ते देण्याचं माझं सामर्थ्य आहे, माझी तयारी आहे. आणि खरं सांगू का, म्हणाले, जीवाचं समग्र कल्याण करणाऱ्या साधनांची विश्रांती जर कुठे होत असेल तर ती माझ्या दर्शनामध्येच होते. त्या सगळ्या साधनांचं पर्यवसान माझ्या दर्शनातच होतं. तेव्हा तुम्ही आत बाहेर काही न ठेवता जे तुमच्या मनात असेल ते माझ्याकडे मागा. याचं आणखीन एक कारण आहे की तप ही अक्षरं तुम्ही ऐकलीत. तप करण्याचा तुम्हाला आदेश मिळाला असं तुम्हाला वाटलं, पण हा आदेश कोणी दिलाय त्या व्यक्तीचं दर्शन न होऊन सुद्धा त्या आजूबाजूला पसरलेल्या अथांग सागरामध्ये, पाण्यामध्ये तुम्ही इतकी घोर तपस्या केलीत की त्या तपस्येमुळं माझ्या इच्छेनं तुम्हाला माझं दर्शन झालं. भगवंत त्याची इच्छा असेल तरच आपल्याला दर्शन देतो. आम्ही कितीही घोर तपस्या केली आणि मला भगवंत दिसावा म्हणून इच्छा केली तरी माझ्या इच्छेने भगवंत कधी दिसत नाही. भक्ताला दर्शन देण्याची भगवंताला जर इच्छा झाली तरच भगवंत दर्शन देतो, आपलं निवासस्थान दाखवतो. तेव्हा भगवंत म्हणाले की ब्रह्मदेवा, त्यावेळेला तुम्ही सृष्टी रचनेचं काम कसं करावं या बाबतीत अज्ञ होतात, किंकर्तव्य मूढ होतात, चिंतित होतात, आणि त्यातच मी तुम्हाला तप करण्याची आज्ञा दिली. याच्या मागे एक कारण आहे. निष्पाप अशा ब्रह्मदेवा, तपस्या हेच माझं हृदय आहे आणि मी स्वतःच तपस्येचा आत्मा आहे. भगवंत आणि तपस्या त्यांचा हा असा अन्योन्य संबंध आहे की ते स्वतः संसाराची सृष्टी करताना, संसार निर्माण करताना तप करतातच. निर्माण झालेल्या संसाराचा
भाव सांभाळताना, स्थिती सांभाळताना त्याच्यासाठी ते तप करतात. निर्माण झालेल्या संसाराचं धारण पोषण करताना ते तप करतात. आणि पुन्हा जेव्हा निर्माण झालेला पाळलेला हा जो संसार आहे त्याचा संहार करायचा असतो तेव्हाही भगवंत तप करतात, असं भगवंत स्वतः ब्रह्मदेवांना सांगतायत. आणि म्हणून ते म्हणाले की तपस्या ही माझी एक दुर्लंघ्य अशी शक्ती आहे की त्या शक्तीच्या पलीकडे कोणीही जाऊ शकत नाही. सगळं ऐकल्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले, भगवंता, आपण समस्त प्राण्यांच्या अंतःकरणामध्ये साक्षी रूपानं विराजमान असता आणि आपल्या ठिकाणचं जे अप्रतिहत असं ज्ञान आहे, अखंड असं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या जोरानं तुम्ही हेही जाणता की माझ्या चित्तामध्ये आता काय विचार आहे, माझ्या चित्तामध्ये आता काय इच्छा निर्माण झाली आहे, मला काय करावं असं वाटतं, हे सगळं आपण जाणतात. तेव्हा आपण माझ्यावर कृपा करावी आणि ह्या दीन याचकाची एक मागणी आपण पुरी करावी की आपलं हे जे सगुण आणि निर्गुण असं विविध रूप आहे, तुम्ही जरी रूप रहित असलात तरी काही वेळेला तुम्हाला सगुणात यावं लागतं, काही वेळा तुम्ही निर्गुणात असता. तेव्हा हे जे काही तुमचं सगुण आणि निर्गुण रूप आहे ते मला यथार्थपणाने कळावं. आपण मायेचे स्वामी आहात, आपला संकल्प कधीही फुकट जात नाही, व्यर्थ जात नाही, निष्फळ ठरत नाही. एखादा कोळी जसं आपल्याच तोंडातल्या द्रवानं त्याचे धागे बनवून जाळं विणतो आणि त्या जाळ्यामध्ये स्वतःच क्रीडा करतो आणि कंटाळा आला की तेच जाळं पुन्हा आपल्या तोंडामध्ये खेचून घेऊन आपल्यामध्ये विलीन करतं. तसंच आपण सुद्धा मायेचा आश्रय करून इच्छा होईल तेव्हा हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण करता, त्या ब्रह्मांडामध्ये राहता, त्या ब्रह्मांडाचा आनंद घेता आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ते ब्रह्मांड आपल्या ठिकाणी लीन करून टाकता, त्याचा प्रलय करून टाकता. तेव्हा ही जी आपली काही क्रीडा आहे, हे जे काही आपलं मनोविनोदनार्थ चाललेलं काम आहे, हे आपण कसं करता, ह्याचं मर्म काय, वर्म काय, हे आपण मला सांगावं, कारण ते जाणून घेण्याची मला तीव्र इच्छा आहे. शिवाय माझ्यावर आणखीन एक आपण कृपा करावी की आपण जे काही सांगाल ते मी अत्यंत सावधानपणे सजग वृत्तीनं ऐकू शकेन, आपल्या आज्ञेचं अत्यंत दक्ष अशा मनानं पालन करू शकेन आणि आपल्या आज्ञेप्रमाणे सृष्टीची रचना करत असताना माझ्या ठिकाणी केव्हाही कर्तेपणाचा, पालकत्वाचा, कुठल्याही प्रकारचा अहंकार निर्माण होऊ नये, अभिमान निर्माण होऊ नये. आपल्याजवळ एवढं बोलण्याचं धाडस मी एवढ्यासाठीच करतोय कारण भगवंता, आपणच एखाद्या मित्रासारखा माझा हात आपल्या हाताने पकडलाय, तेव्हा आपण माझा आपला मित्र म्हणून, सखा म्हणून स्वीकार केलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून जेव्हा केव्हा मी आपल्या या सेवेमध्ये लागेन, सृष्टी रचनेचं काम करायला लागेन आणि अत्यंत सावधान होऊन पूर्वसृष्टीच्या गुणकर्मानुसार जीवांचं विभाजन करत सृष्टी निर्माण करीन, तेव्हा केव्हाही माझ्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अहंकार निर्माण होऊ नये. मला मी कोणाला काही जन्म देतोय, मी कोणासाठी काही कर्म करतोय, अशा प्रकारचा अभिमान मला बाजू नये, अशी ब्रह्मदेवांनी भगवंताकडे प्रार्थना केली. पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.